नमस्कार मित्रांनो, अथर्व डेव्हलपर्स प्रेझेंट गेम माझ्या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहित आहे सध्या आयपीएलचं वारं हे सुसाट वाहत आहे. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओ प्रमुख पाहुणे म्हणून आयपीएल वर चर्चा करण्यासाठी एक कट्ट्यावरचे काका बोलवले आहे. मित्रांनो, आपण त्यांची चर्चा करणार आहोत, गुफ्तगू करणार आहोत. नमस्कार सर. मित्रांनो, आपण सिगरेट ऍक्च्युअली स्टुडिओमध्ये अलाउड नाही करत, पण काका म्हणले त्याशिवाय मी इंटरव्ह्यूज देणार नाही, त्यामुळे थोडंसं सांभाळून घ्या. नमस्कार सर. हे स्क्रिप्टेड आहे का? काय स्क्रिप्टेड आहे का? काय कशाबद्दल बोलतोय तुम्ही? हे आयपीएल आहे ना, आयपीएल स्क्रिप्टेड असतं, सगळं स्क्रिप्टेड असतं. नाही, असं काही स्क्रिप्टेड वगैरे नसतं, तुम्ही लक्षात घ्या. असं काही नाही. कशावरनं म्हणताय? आयपीएल स्क्रिप्टेड असतं. एक मिनिट, तुम्ही कशावरनं म्हणताय? हे कशावरनं म्हणताय? चित्रपटात आहे, चित्रपटात हिरो आधी मार खातो, सगळ्यांचा आधी मार खातो, नंतर नाही ठीक आहे, सारखं करू नका ते तुम्ही. सगळ्यांना धुवून काढतो. बरोबर आहे. म्हणजे जिंकतो. तसंच आहे एमआयचं, आधी सगळ्यांकडनं हारती नंतर जिंकती, बिकॉज एव्हरीथिंग इज स्क्रिप्टेड. तसं नाहीये ते, ती मुंबई इंडियन्सची स्टाईल आहे. पहिला हारायचं नंतर जिंकायचं, हे स्क्रिप्टेड असतं. यालाच म्हणतात स्क्रिप्टिंग. नाही खेळात असं नसतं बाळा. ए बाळा, नाही तुम्ही अजून एक उदाहरण देऊन दाखवा बरं. खेळात असं स्क्रिप्टिंग चालत नाही. खेळात असं स्क्रिप्टिंग असतोय. ही स्टाईल बी, याला स्टाईल नाही म्हणत. स्टाईल इज दिस. एका हातात सिगरेट असं बसलं, याला म्हणतात स्टाईल. एक स्वॅग. रोज 37 सिगरेट मारतो. 37 गेले 37 वर्ष, फ्रॉम 37 इयर्स, रोज 37 सिगरेट्स. याला म्हणतात स्टाईल. पण खेळात स्टाईल नसते. एकदा आधी हारू, नंतर जिंकू याला स्टाईल बिल नाही म्हणत. बघा, तुम्ही तुमचा वैयक्तिक मुद्दा जरा साईडला ठेवा आणि एक खरं उदाहरण द्या बरं. अजून एक उदाहरण द्या बरं. कशावरनं तुम्ही म्हणताय? परवा त्या लखनौ आणि बेंगलोरच्या मॅच मध्ये ते एकमेकांशी ते लखनौ जिंकले तो गंभीर चिडला, ते बेंगलोर जिंकले तो विराट कोहली चिडला. दोघं ते सासू सुनासारखे मांडले. का सांगा बरं? का? कारण ते बायकांबरोबर संध्याकाळी ते झी मराठीवरचे सिरियल पाहून आले होते. कळलं का विषय? ते सिरियल पाहून आले होते. ती स्क्रिप्ट त्यांनी इथं वापरली की आम्ही इथं स्क्रिप्ट वापरतो. नाही, ती स्क्रिप्ट त्यांनी इथं वापरली. कळलं का? नाही, एक मिनिट. तुम्ही जे काय आहे ते व्यवस्थित. तुम्हाला देवसेना माहिती? देवसेना बाहुबली माहिती. बाहुबली काय म्हणतो? देवसेनेवर हल्ला म्हणजे माझ्या तलवारीवर हल्ला. बरोबर आहे. त्याचाच तोच डायलॉग त्या गंभीरने वापरला. कसा तोच डायलॉग त्या गंभीरने वापरला? पण तेच विचारतो की माझ्या प्लेअरला बोलला म्हणजे माझ्या फॅमिलीला बोलला, म्हणून मी तुला कॉलला, असं तो बोलला. कोण? गंभीर. माझ्या प्लेअरला बोलला म्हणजे माझ्या फॅमिलीला बोलला, म्हणून मी तुला कॉलला, असं बोलला गंभीर. ते इमोशन्स असतात आणि ते स्पोर्टिंगली बाहेर निघतात. ते तेवढ्या पुरतच असतात, हे तुम्ही लक्षात घ्या. तेवढं पुरतं नसतं. यालाच म्हणतात स्क्रिप्टिंग. इथं तुम्ही मला सांगा, लखनौ आणि आरसीबीचा काय संबंध? ते का भांडले? कारण सांगतो ना, सगळ्याची उत्तरं या माणसाकडे म्हणूनच एवढे वर्ष हेच करतोय, म्हणूनच बसवलंय. बोला तुम्ही. सांगतो. चेन्नईचा जो आहे किंग MS धोनी. कोण? MS धोनी. तुमच्यासाठी, माझ्यासाठी माईबाई. ते आता रिटायर्ड होणार, बरोबर की नाही? रिटायर्ड झाले की चेन्नई आणि मुंबईची संपणार. तुम्ही सारखं तसं करू नका. सांगितलं रायव्हलरी. मी एक फिल्मी स्क्रिप्टिंग वाला माणूस आहे. मी हे सगळं बघतोय. मी IPL बघून मला ते स्क्रिप्टिंग काढायला लागले. बरोबर. त्यामुळे ते कसं आहे, ती चेन्नई आणि मुंबईची संपली की कोणाची राहणार? लखनौ आणि RCB यांनी ती तयार करून ठेवली की आता टाइमपास कोण? लखनौ RCB. भांडा एकमेकांचा बेंच स्टॉक्स काढा. तसंच करतात ते, बेंच स्टॉक्स. ठीक आहे, स्टॉक काढा. ठीक आहे, तुम्ही फॅमिली शो आहे, ठीक आहे. पण मला तुम्ही एक पटल असं उदाहरण द्या, कारण मला अजून पटलं नाही. स्क्रिप्टेड. तुम्ही लगान चित्रपट पाहिलाय? हो, पाहिलाय. तो स्क्रिप्टेड होता की नव्हता? मग तो मूवी आहे, पिक्चर आहे, तो स्क्रिप्टेड असणार, तो लिहिलेलाच असणार ना. ते सांगतोय. हे पण तसं असतं, स्क्रिप्टेडच असतं, लिहिलेलंच असतं. त्या दिवशी त्या राजस्थान सनरायझर्स हैदराबादची मॅच होती, बरोबर. त्या संदीप शर्माने शेवटचाच बॉल नो बॉल कसा काय टाकला? बरोबर, शेवटचाच बॉल नो बॉल टाकला. बरोबर आहे. 30 लाखांची स्क्रिप्ट उचलली, नो बॉलला त्यांनी 6 मारली, जिंकले.
याला नाही. म्हणतात स्क्रिप्ट. अजून एक उदाहरण देतो. नाही नो करू बॉल नका. पडू शकतो ना. नाही करू नका. अहो, इथं अजून एक उदाहरण देतो. हा बोला. त्या अर्शदीपनी कोण? अर्शदीप सिंग स्टंप उडवले 2. अहो तुम्ही मग तोडले. बरं ठीक आहे तोडले. हा तुमच्या सोसायटीमध्ये मला सांगा, तुम्ही स्टंप म्हणून काय वापरायचा? आम्ही टायर किंवा भिंत असायची आम्हाला. हा, मग यांच्याकडे स्टंप तुटल्यावर दुसरे स्टंप कसे काय येतात? कारण का यांना माहिती असतं हा स्टंप तोडणारे लिहिलेलं असतं ना, मग स्टंप लागणार 2 नवीन, म्हणून ते सगळं पीक. तसं नाहीये ते. ती मोठी लोक आहे त्यांच्याकडे सगळं एक्स्ट्रा असतं आणि त्यांना तशी तयारी करून ठेवावी लागते. आमच्या सोसायटीतल्या मोठ्या लोकांकडे साधी बॅट नसायची बॅट, आणि यांच्याकडे एवढे मोठे स्टंप आले. हो काही पण सांगता का तुम्ही? रियालिटी शो बघितला की? रियालिटी शो थोडेफार पाहिलेत. पाहिलेत थोडेफार. त्याच्यात कसं असतं की एक गरीब दाखवायचा, इमोशनल स्टोरी. ओ वा, त्याचा याचा काय संबंध? तसं त्यांनी इमोशनल स्टोरी त्या यशस्वी जायस्वालला घुसवला, त्या रिंकू सिंगला आत घुसवला, इमोशनल स्टोरी केली. अरे ले 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 गरीब पोरं आले, आता यांनी जग गाजवलं आणि आता आपण मग रडायचं. हे इमोशनल स्क्रिप्टिंग. एव्हरीथिंग इज फिक्स. तसं काही नाहीये ते. मला सांगा, ती चांगली पोरं आहेत. मला सांगा, यांच्या आधी कोण गरीब पोरं आली नाहीत खेळायला? यांच्या आधी गरीब पोरं यांच्यावर कसं काय? कारण का स्क्रिप्टिंग जग बदललं. फिक्स करा, पैसा, बेटिंग. या बेटिंग मध्ये लोकांचे कपडे गेले. सी माय एक्झाम्पल. माझ्याकडे आधी एवढा शर्ट होता, एवढा इथपर्यंत. आता त्याचा बनियन झालाय. आता तो बनियन बी इथपर्यंत येईल. पण आपली स्टाईल काय गेली नाही. स्टाईल इज स्टाईल. एक मिनिट. एक तर तुम्ही तुमच्या मध्ये घुसू नका. तुम्ही तुमची परिस्थिती तुमच्यामुळे केली असेल. दुसरा विषय झाला रिंकू किंवा त्या मुलांचा झाला. ते जरी गरीब असले तरी ते मेहनत करून पुढे आले. त्यांना अप्रिशिएट करणं गरजेचं आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. सोपं नाहीये ती गोष्ट. स्क्रिप्टिंग सोपं नाहीच आहे. स्क्रिप्टिंग नाही, त्यांची मेहनत बद्दल चाललाय विषय. त्यांच्या मेहनत बद्दल विषय चाललाय, हे तुम्ही लक्षात घ्या. नाही मला एक तुम्ही गोष्ट सांगा बरं का, की तुम्ही एवढं मॅच फिक्सिंग एवढं तुम्ही ओरडत असता, एवढी त्याला नावं ठेवता, कशाला बघता हो तुम्ही? कशाला बघता तुम्ही? कारण विषय काय, आधी माझी बायको सिरियल लावून वाटायची. काय वाटायची? सिरियल लावून वाटायची. सिरियल लावून बसायची. हा, संध्याकाळी 7 वाजता. हा. मग म्हणलं त्या सिरियलच्या स्क्रिप्ट पेक्षा मॅचची स्क्रिप्ट बरी वाटते, म्हणून म्हणलं मॅच लावून बसायचो. आणि आता माझा पोरगा मॅच लावून बघतो. त्याला सांगितलं बाबा मॅच बघू नको, धंद्याला लागशील. पण काय ऐकत नाही. बाबाचं कोण ऐकते? हे बघा काका, तुम्हाला मी एक सांगू का, एक गोष्ट लक्षात अरे माझी सिगरेट भेटली ना, तुम्ही सांगत राहा मला काय. बोला इंटरव्ह्यू तर ते तुम्ही. हे बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला कधी हे असं जाणवलंय का, की आपण जी मॅच बघतो तर ती मॅच बघताना म्हणतो ही फिक्सिंग आहे, ही फिक्स केली असेल, त्याच्यामध्ये आपण ती मॅच बघण्याचीच मजा घालून टाकतो. हे तुम्ही लक्षात घ्या. कारण काय होतं, त्यातला जो आनंद असतो ना, जिथं फिक्सिंग म्हणलं की तो आनंदच निघून जातो. आता तुम्हाला जादूगार माहितीये का? जादूगार काय करतो? जादू करतो ते आपल्याला वाव वाटतं, वा काय जादू केलीये. पण जेव्हा आपल्याला कळतं की ती जादू नाही, ती हात चालाकी असती, तर तो बघण्याचा रसच निघून जातो. त्याच पद्धतीने मॅचचं असतं. त्यामुळे त्याला फिक्सिंग म्हणून त्यातली मजा घालू नका हो कधी. हा डायलॉग पण स्क्रिप्टेड होता ना. तुम्ही या हे पण स्क्रिप्टेड आहे. नाही तुम्ही या, तुम्ही थांबू नका. मला इकडनं हाकललं की कॉन्ट्रोवर्सी होणार, तुझी चर्चा होणार, तुझ्या कार्यक्रमाला टीआरपी मिळणार. माझ्या कार्यक्रमाला टीआरपीची गरज नाहीये. माझा कार्यक्रम व्यवस्थितच चाललाय. हा, हे पण स्क्रिप्टेड आहे. फक्त कधी कधी दुर्दैवी असं होतं की तुमच्यासारखी लोक आहेत तिथं. हे पण स्क्रिप्टेड आहे. शेवटचं वाक्य हे म्हणायचं. तुम्ही या तुम्ही कट्टा वाट बघत असेल तुमची. कट्टा वाट बघत असेल. आजच्या मॅचची स्क्रिप्ट सांगतोय, डोळ्यात जाईल. हे बघ आजच्या मॅचची स्क्रिप्ट आहे. काय होणार आहे, जी टीम जास्त रन करेल ना ती टीम जिंकणार आहे. ही स्क्रिप्ट आहे. जी जास्त करते ती जिंकते ना. स्क्रिप्टेड. ठीक, या तुम्ही या कुठनं एक आणतात काय माहिती.